येथील टोकवाडी गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक नाही, परिणामी स्थानिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो। अनेकदा मागण्या करूनही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने आज ग्रामस्थांसह शाळकरी मुलांनी रस्ता रोको केला। या राष्ट्रीय महामार्गावर गावालगत गतिरोधक केला जावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। टोकवाडी गाव नॅशनल हायवेवर आल्यामुळे आणि टोकवाडी गावाच्या इकडे रत्नेश्वर विद्यालय एक आहे, रत्नेश्वर मंदिर आहे, दलित वस्ती आहे। रोड क्रॉस करून विद्यार्थ्यांना आणि काही वयोवृद्ध लोकांना आणि गावातील नागरिकांना रोड क्रॉस करावं लागतं। अतिशय वाहनांची स्पीड जास्त वाढल्यामुळे जीविताला धोका होण्याची जास्त शक्यता आहे। म्हणून आम्ही यापूर्वी बरेच ॲक्सिडेंट झालेत, परंतु जीवितहानी सुदैवाने झाली नाही। परंतु भविष्यात जीवितहानी होऊ नये म्हणून 4-5 ठिकाणी गतिरोधक करावा अशी नागरिकांची आमच्या पूर्ण मागणी, लहान ते मोठ्या नागरिक थोरापर्यंत। म्हणून आम्ही ग्रामपंचायत आणि नागरिकांच्या वतीनं आज रस्ता रोको आंदोलन गतिरोधक करून द्यावेत या मागणीसाठी करत आहोत। 3-4 महिन्यापासून कार्यकारी अभियंता हायवेच्या साहेबांना निवेदन दिले, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले, सरपंच मॅडमनी, उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, सर्वांना निवेदन दिले, परंतु त्याच्यावर कोणतीही कार्यवाही अद्यापर्यंत झालेली नाही। पुढील भूमिका गतिरोधकची मागणी पूर्ण केली तर आमच्या आंदोलन यश आणि आमच्या गावासाठी दिवाळीचा प्रश्न सुटेल। परंतु मागणी मान्य झाली नाही तर 15 दिवसानंतर यापेक्षा तीव्र आंदोलन रोडला JCP गाड्या करून आम्ही पूर्णपणे ठोस आश्वासन किंवा पूर्ण होईपर्यंत आम्ही करणार आहोत यापुढे।